तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये आपण पुण्यातील सर्वात बेस्ट नॉनव्हेज हॉटेल कव्हर करणार होतो। त्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकला होता नॉनव्हेज फूड सिरीजचा, पण काही कारणामुळे आपल्या चॅनलवर बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही। त्याचं मेन कारण म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगचा एक्झाम आणि माझा जॉब, त्यामध्ये पण मी जरा व्यस्त होतो। पण आतापासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत राहतील। त्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ शूट करायला आपण आलेलो आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, महाराष्ट्राचं खरं सोनं म्हणजे पैलवान मटण खानावळ, निगडी तळवडे रोड येते। तर आज आपण यांची स्पेशल चिकन थाळी आणि मटण थाळी ट्राय करणार आहोत। चला तर मग बघूया की यांची चिकन आणि मटण थाळी कशी आहे। तर मित्रांनो, खानावळीचं लोकेशन म्हणजे हा रस्ता बघू शकता, तळवडेवरून निगडीला जाणारा रस्ता आहे। आणि त्याच्या ऑपोजिटला बघितलं तर ही हुमा बेकरी आहे, आणि त्याच्या हुमा बेकरीच्या एक्झॅक्ट समोर ही आहे पैलवान मटण खानावळ हे। तर मित्रांनो, खानावळीच्या आतमध्ये आल्यावर बघू शकता कमीत कमी 150 ते 200 लोकांची बैठक व्यवस्था आहे इथं। तर आरामात तुम्ही येऊन जेवण करू शकता। आणि इथं फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन पण आहे, फॅमिलीसाठी ते पण तुम्हाला दाखवतो। म्हणजे भारतीय बैठक व्यवस्था पण आहे इथं। तर तुम्ही बघू शकता की मस्तपैकी मांडी घालून जेवता येईल अशी भारतीय बैठक व्यवस्था यांनी केलेली आहे। आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे, कमीत कमी 150 ते 200 लोक इथं ॲट अ टाइम जेवण करू शकतात। आणि फॅमिलीसाठी पण वेगळं सेक्शन यांनी बनवलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो। तर हे आहे यांचं फॅमिली सेक्शन, आणि याच्या पलीकडे पण बैठक व्यवस्था यांनी केलेली आहे। इथं तुम्ही फॅमिली सोबत जेवण करू शकता। तर आपण यांच्या किचन मध्ये पण जाणार आहोत की यांचं थाळ्या वगैरे, चुलीवरचं जेवण कसं बनतं ते पण तुम्हाला दाखवतो। चला तर मग यांच्या किचन मध्ये जाऊया। तर मित्रांनो, बघू शकता हे आहे पैलवान मटण खानावळचं किचन। तर इथे बघू शकता की गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात, आणि इकडं बघू शकता की चुलीवरचा स्पेशल पैलवान काळा रस्सा बनवला जातोय। यांची खासियत म्हणजे, या पैलवान काळ्या रस्स्याची खासियत म्हणजे हॉटेलचे हे बघा मालक आहे ते स्वतः काळा रस्सा बनवत आहेत। तर तुम्ही बघू शकता, क्वांटिटी बघू शकता रस्स्याची, खाली चुलीवर बघू शकता की कशी तर्रीबाज एकदम रस्सा दिसतोय। तर या हॉटेलची खासियत आहे की यांचा रस्सा फेमस आहे। तर आपण यांच्या अजून जे सूप सेक्शन आहे, फ्राय जिथं चिकन वगैरे करतात तिथं पण जाऊया। चला तर मग। ओके, तर मित्रांनो, हे आहे खानावळीचं सेक्शन जिथं चिकन आणि मटण थाळ्या लावल्या जातात। तर तुम्ही बघू शकता ही चिकन आणि मटणचा इथं स्टॉक आहे। वरती ही यांची स्पेशल चिकन थाळी लावलेली आहे। इकडं जर बघितलं तर हे सूप आहे। त्यानंतर तिकडे पण आपण काळा रस्सा बघितला होता, हा यांचा स्पेशल काळा रस्सा। आणि हे चिकन आणि इकडं मटन फ्राय होत आहे। तर आणि इकडे जर आलं तर हा आहे यांचा पांढरा रस्सा। जर तुम्ही बघितलं तर हा यांचा पांढरा रस्सा आहे। तर हे असं यांचं किचन आहे। तर आपण बघूया यांची चिकन आणि मटन थाळी टेस्ट करून यांची टेस्ट कशी, आणि तुम्हाला जो खरा रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला सांगतो। हे बघू शकता स्पेशल चिकन थाळी, आणि हे आहे यांचं स्पेशल चिकन रान। त्यानंतर त्याला मसाला वगैरे लावून रानचं प्रिपरेशन केलं जातं। मित्रांनो, ही आपली पैलवान मटण खानावळची स्पेशल चिकन थाळी आली आहे। थाळीमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो। जवळ घे जरा कॅमेरा। तर हे आहे यांचं चिकन सूप, त्यानंतर सोलकढी, ही आहे यांचं चिकन फ्राय, आणि एक बॉईल दिलंय, ही बाजरीची भाकरी, इंद्रायणी राईस, आणि पैलवान काळा रस्सा। तर एवढं सगळं आपल्याला चिकन थाळीमध्ये येतं। यांचं म्हणजे चिकन आणि मटन थाळीमध्ये रस्सा सेमच राहतो, फक्त चिकन फ्राय आणि मटन फ्राय मध्ये चेंजेस राहतात। तर बघतो की आपण ट्राय करून बघूया की कसं झालंय। चला तर मग। तर पहिलं आपण यांच्या चिकन सूप पासून ट्राय करू। तर हे आहे चिकन सूप, पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेल बघू शकता तुम्ही हातावर, म्हणजे प्रॉपर चिकनचं सूप आहे, असं नाही की त्यांना पाणी वगैरे दुसरं ऍड केले। चिकन शिजून जे सूप निघतं ते सूप आहे। त्यानंतर सोलकढी आपण सगळ्यात शेवटी ट्राय करू। आता आपण यांचा काळा रस्सा ट्राय करू। तर तुम्ही तरी बघू शकता रस्स्यावर, आणि जरा बाकीच्या रस्स्यांपेक्षा थोडासा घट्टपणा यामध्ये मला जास्त दिसतोय। तर पहिल्यांदा पिऊन सांगतो कसं झालं।
चव चांगली आहे रस्स्याची, म्हणजे ज्याचा तो त्यांचा जो स्पेशल काळा मसाला आहे त्यामध्ये त्यांनी पूर्ण रस्सा बनवलाय. आणि ग्रेव्ही टाईप जरा रस्सा आहे, म्हणजे जास्त पातळ रस्सा नाही, थोडासा घट्टसर आहे, बाकी रस्सा झणझणीत आहे. आता आपण त्यांचं हे चिकन फ्राय ट्राय करू. जवळ घेत कॅमेरा. तर हे बघितलं तर पूर्ण बघू शकता मऊ एकदम पूर्ण शिजलंय चिकन. तर याची टेस्ट कशी आहे बघू आपण. तर काळ्या मसाल्यामधलंच हे पण चिकन फ्राय आहे. जास्त जास्त तिखट नाही, एकदम झणझणीत नाही, अशी माइल्ड याची टेस्ट आहे. तर चिकन फ्राय पण चांगले. या सगळ्यांची रेटिंग मी तुम्हाला खाली दिसेलच, व्हिडिओमध्ये टाकतो. आणि यांची भाकरी आहे, साईज बघू शकता भाकरीची, बाजरीची भाकरी आहे. तर ही पण आपण रश्श्यामध्ये ट्राय करून बघूया की कशी आहे. तर हा यांचा रस्सा, यामध्ये भाकरी चुरायची. आणि तेलकट बिलकट असला इथं काही विचार करायचा नाही, खाताना बिंदास खायचं. तर प्रॉपर अशी बाजरीची भाकरी आणि काळा रस्सा, याचं कॉम्बिनेशन म्हणजे एक नंबर लागते. तुम्ही इथं येऊन ट्राय नक्की करू शकता. असं नाही की हे माझ्या काही मनाने सांगतोय, आम्ही बिल देतो त्यानंतरच हे थाळ्या ट्राय करतो आणि जी जेन्युइन टेस्ट आहे ती तुमच्यापर्यंत आणतो. तर मला तर रस्साची क्वालिटी चांगली वाटली, चिकनची पण क्वालिटी ठीक आहे. तुम्ही या एकदा खा आणि मग सांगा कसं झालंय. आपण यांचा रस्सा पण एकदा खाऊन बघू राईस सोबत. तर जवळ घे. यांचा राईस म्हणजे जसा इंद्रायणी राईस एकदम चिकट चिकट असतो, एवढा असा यांचा चिकट असा इंद्रायणी राईस नाही. म्हणजे एवढी प्रॉपर अशी चव त्या राईसला इंद्रायणी येत नाही. बाकी राईस चांगला आहे. सूपची क्वालिटी चांगली आहे, रस्स्याची क्वालिटी पण चांगली आहे. चिकन फ्राय भारी आहे. यामध्ये एक बॉईल पण तुम्हाला भेटेल. आणि शेवटी ही सोलकढी आपण घेऊया. छान, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर एकदम छान अशी यांची चिकन थाळी आहे, स्पेशल चिकन थाळी. आणि स्पेशल मटन थाळीमध्ये पण तुम्हाला फक्त इथं मटन फ्राय येईल. बाकी याची प्राइस काय आहे हे सगळं, लोकेशन वगैरे सगळं मी तुम्हाला लिंक देतो खाली कॅप्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळं दिसेल. तर मी एवढं जेवण संपवतो. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच आपल्या एका नॉनव्हेज सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कुठल्या हॉटेलला जाऊ, कुठल्या हॉटेलला व्हिजिट करू ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मी संपवतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.